राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित इमारत बांधकाम आणि घरेलू कामगार संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। ऑगस्ट 2014 मध्ये कामगार कल्याण मंडळाच्या सहाय्यक उपायुक्तांच्या नगर कार्यालयात कामगारांची नोंद करण्यात आली, तर कामगारांसाठी लाभार्थी योजनांची माहिती पुस्तिकेत प्रसिद्ध केली। मात्र योजनांचा लाभ कामगारांना मिळाला नाहीये। जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारभावात वाढ झाल्यानं कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। तालुक्यातील नोंदणीकृत 10,000 कामगार आरोग्य विम्यापासून वंचित आहेत। त्यांच्यासाठी नूतनीकरण करून आरोग्य विमा लवकरात लवकर सुरू करण्यात यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात। तहसीलदार हरीश सोनार यांच्याकडे संघटनेच्या वतीनं निवेदन सुपूर्द करण्यात आलंय। कामगार कल्याणची जी योजना चालू झाली, शासनाने जी योजना चालू केली होती त्या योजनेमध्ये आता पूर्वी केलेल्या योजना आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि आता आलेली जी योजना याच्यातून झाली कटछाट ही बंद करून पुरवठा चालू करावे। आणि आता दुष्काळाची परिस्थिती पाहता कामगाराला 10,000 रुपये बोनस मिळावा असं निवेदन यांनी दिलेलंच आहे। पुरवठा दुष्काळात निमित्त कामं काढावा आणि ठेकेदार आहे ते ठेकेदाराला सुद्धा कामं भेटली पाहिजे। शासकीय कामं जे आहेत हे शासकीय कामं सर्व ठेकेदारांना देण्यात यावेत। कामगारांच्या ज्या काही विमा योजना आहेत या विमा योजना ऑगस्ट 2015 पासून नियमितपणे सुरू करावी। त्याचबरोबर घरेलू कामगारांना देखील या कामगारांच्या वतीने कामगारासारखाच जे काही योजनेचे लाभ आहेत हे सर्व लाभ देण्यात यावेत। अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेने या ठिकाणी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण लांडे, बाजार समिती सभापती संजय फडके, पंचायत समिती उपसभापती कळमकर, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे यांसह संघटना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदीप देहाडराय सह अलीम शेख, C24 तास, शेवगाव।